जवळपास आता 2-2.5 महिने होत आलेत संतोष देशमुख हत्या होऊन आणि अद्याप 7-8 आरोपी अटक झालेत. आंधळे हा अद्याप अटक झालेला नाही. प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारचं सहकार्य करत नाही. पोलीस स्टेशन असेल काय असेल ते हे करत नाही. आम्हाला इथं सहकार्य नाही त्यांचं. आम्हाला पोलिसाचं आणि त्यांचं लागेबांधीच आहेत. सगळी जनता बघती. आम्ही एकटेच बघत नाही, आमचं गावच एकटं बघत नाही, पूर्ण जनता बघती त्यांना. केस पॉलिटिशियन हे सामान्य माणसाला न्याय देऊ शकतच नाही, कारण की हे गुंडाचंच राज्य चालू आहे केसमध्ये. त्यामुळे सगळ्यात जास्त केस पॉलिटिशियन हे सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या काही मागण्या मागच्या अनेक दिवसापासून देशमुख कुटुंबीय करतायत, त्यासोबतच मसाजोगचे नागरिक करतायत, त्याच मागण्या पूर्ण होत नाही आहेत. म्हणून आज मसाजोगमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे. याच ठिकाणी साधारणतः 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल, पण सकाळपासूनच नागरिक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे. काय नेमक्या त्यांच्या भूमिका होती, कारण मागण्या तर मागच्या अनेक दिवसापासून सारख्याच आहेत, पण त्या पूर्ण होत नाहीत, हाच खरा आक्षेप आहे. मला सांगा, काल ज्यावेळी SP साहेबांशी तुमचं बोलणं झालं, गावकरीसोबत होते, त्यानंतर धनंजय देशमुख सोबत होते, काय चर्चा झाली, मग त्यात समाधान निघू शकलं नाही? जवळपास आता 2-2.5 महिने होत आलेत संतोष देशमुख हत्या होऊन आणि अद्याप 7-8 आरोपी अटक झालेत. आंधळे हा अद्याप अटक झालेला नाही. आणि याशिवाय जी टीम आहे पोलीस स्टेशनची केसची, त्यामधून प्रवीण महाजन, त्याच्यानंतर राजेश पाटील, वाशीच्या ह्याच्यामधून घुले PI, आणि त्याचबरोबर हे जे त्यांना आरोपी करावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. वकील म्हणून उज्ज्वल निकमची नेमणूक व्हावी अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे. आणि फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण दाखल करावं याचीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. याच्याशिवाय त्या पळून जाणाऱ्या आरोपींना मदत करणाऱ्यामध्ये वायबशेठ कुटुंब, त्याच्याबरोबर तांदळे बालाजी, आणखी केदार म्हणून एक कोणीतरी, आणि अशी ही जी टीम आहे अप्रत्यक्षात मदत करणारे, कुणी पैसे पुरवणार आहेत, कुणी गाड्या पुरवणार आहेत, हे त्या टीममध्ये अद्याप 302मध्ये ते आलेले नाहीत. त्या संदर्भानं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. पण त्या चर्चेमध्ये काही तोडगा निघाला का? कारण जवळपास मला वाटतं 1.5 ते 1 तासाची ही चर्चा होती आणि प्रामुख्याने हे सगळ्या ज्या काही मागण्या आहेत, मला वाटतं की पोलीस तपासाच्या अनुषंगानंच लागून आहेत. हो. आपलं SP साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा ज्या काही मागण्या येतात आंधळे फक्त आंधळेच्या संबंधात आम्हाला कारवाई करता येते काय, पण अद्याप तो आणि अटक झालेला नाही. होईल म्हणले काही दिवसामध्ये. बाकी इतर जे मागण्या होत्या तुमच्या तिथे म्हणले माझ्याशी संबंधित नाहीत, त्या मागण्या स्टेट सरकारशी संबंधित आहेत असं त्यांनी सांगितलं. पण आजपासून मग जे अन्नत्याग आंदोलन सुरू होतं आहे, यात गावातले कसे लोक सहभागी होतील? कारण अन्नत्याग आंदोलन हे या आंदोलनाच्या टप्प्यातलं सगळ्यात कठोर आंदोलन मानलं जातं, ज्यामध्ये अगदी अन्नत्याग करून बसावं लागतं, ज्याची तयारी मागच्या अनेक दिवसापासून खरं तर मसाजोगचे नागरिक करणार होते. किती लोक येतील, काय एकूण कशी परिस्थिती असेल? आता आम्ही लोकांना इथं हे केलेलं आहे, बोलवलेलंच आहे. जेवढे या ठिकाणी सामील होतील, बसतील, तिथे या ठिकाणी आम्ही त्यांनाही करून घेऊ. बरी वेळ का आली? म्हणजे असं की यापूर्वीसुद्धा एक आंदोलन झालं होतं, त्यानंतर प्रशासनाने मकोकासारखा गुन्हा दाखल केला वाल्मी कराडवर. मग इतका वेळ मिळाला होता तरीसुद्धा प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत. प्रशासनाचा ह्याचा दोष आहे पूर्ण. प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारचं सहकार्य करत नाही. पोलीस स्टेशन असेल काय असेल ते हे करत नाही. आम्हाला इथं सहकार्य नाही त्यांचं. आम्हाला एकतर त्यांच्या बदल्या व्हायला गेल्यात, इक्वलिटी तिकडे माणसं टाकायला पाहिजेत, तेच हे आरोपीला हे करतात, ते त्या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत आणि तेच हे सगळं काय चाललेलं आहे. कोण कोणाचं मित्र? पोलीस आहेत ना त्यांचे मित्रच सगळेच. हां, मग त्यांच्याबरोबर फिरते, त्यांच्याबरोबर चहा पाणी घेते, त्यांच्याबरोबर सारखे आहेत ते, आणि तेच तिथं हे करायला. हीच मागणी आहे. खरं तर आरोपीसोबत पोलीस पाहायला मिळतात, फुटेजमध्ये पाहायला मिळतात, त्याचे काही व्हिडिओज उपलब्ध आहेत, फोटो उपलब्ध आहेत, आणि यामुळंच खरं तर कुठं कन्फ्युजनचं वातावरण आहे की पोलीस कायम आरोपीसोबत दिसत असल्यामुळे नागरिकांमधला आक्रोश वाढत राहते. त्यांना सहकार्य करतात पोलिसाचं आणि त्यांचं लागेबांधीच आहेत. सगळी जनता बघती. आम्ही एकटेच बघत नाही, आमचं गावच एकटं बघत नाही, पूर्ण जनता बघती त्यांना. त्यांचे लागेबांधी पूर्ण आहे. हो, पण हे कुठल्या कुठल्या घटनेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालं तुम्हाला, असं म्हणजे की ज्यामध्ये आरोपी आणि पोलीस एकत्र दिसतात? आता आमच्या घटनेत तर आम्हाला पाहायला मिळालं. बाकीच्या घटनेमध्ये आम्ही कशाला लक्ष घालावं? आमच्या घटनेमध्येच आम्हाला पाहायला मिळालं. मग पोलिसांचं म्हणणं काय आलं? काय म्हणणं त्यांच्या इथं? त्यांचं म्हणणं काहीच येत नाही. आम्ही असं केलं, आम्ही कुठं तसं केलं, काहीतरी आपलं हे जोडत येतं.
कारवाई संदर्भात काय बोललं जातं नाही त्यांच्याविषयी आम्ही काय बोलतच नाही त्यांना. आम्ही डायरेक्ट आम्ही एस पी साहेबाला बोललोत काल, ते त्यांनी आमच्या ह्यांनी दिली तुम्हाला माहिती एवढे. आपण बघतो की हे सगळे नागरिक आहेत. मला सांगा काय नेमकं पोलिसासंदर्भातला जो आक्षेप आहे ना तो गावकऱ्यांचा काय काय आहे आणि त्या संदर्भात मग एस पींची भूमिका काय होती? मला एकच म्हणायचं की पोलिसांचं आहे हे गुंडे ही पोलिसांना केस पोलिटिशियनला विकत घेतलेलं आहे. त्यामुळे केस पोलिटिशियन ही सामान्य माणसाला न्याय देऊ शकतच नाही, कारण की हे गुंडाचंच राज्य चालू आहे केसमध्ये. त्यामुळे सगळ्यात जास्त केस पोलिटिशियन हे सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही. काय असं घडलं आतापर्यंत? हे का आतापर्यंत संतोष देशमुखला हत्याचं हे घटना होत्या ना. नागरिक आहेत जे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि काही वेळाने या ठिकाणी याच मांडवाखाली आंदोलनाला सुरुवात होईल. या आंदोलनामध्ये केवळ मसाजोगचेच नागरिक नाही तर बाहेरून पण लोक भेटण्यासाठी येतील. अगदी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा 12 वाजता येणार आहेत. ते येऊन या आंदोलनामध्ये हजेरी लावतील. एक मात्र नक्की आहे की प्रशासनाच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत, जे मसाजोगकर अनेक दिवसापासून मागण्या मांडत होते त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि म्हणून अखेर मसाजोगच्या नागरिकांना हे आंदोलन करावं लागतं आहे. कॅमेरामन आयुक्त कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.